यवतमध्ये मी जसा यवतमध्ये लहानाचा मोठा झाला 64 वर्षे, परंतु अशी कधी घटना घडली नाही. आम्ही सगळे एका मुखोमाने एका विचाराने एका खेळीमेळी राहत असताना एक विपरीत बुद्धीच्या हातून हे असं घडलं आणि हे घडलं, परंतु हे सगळ्याला भोगायची पाळी आली. याच्यावर काहीतरी सरकारने किंवा ज्ञानांनी असं याचा विचार करून थांबवावा. काय गाय गरीब उपाशी मरायला लागले आणि काय मिळत बी नाही आसपास, आणि त्यांनी आणायचं कसं? ज्याच्याकडे साधन नाही त्यांनी जायचं कसं, आणायचं कसं, खायचं कसं? ही अवस्था यवतमध्ये एकदम केवलवाणी झालेली आहे. याच्यावर काहीतरी दया करा. सुरळीत पुरं व्हावं. मंडळी, आज जवळपास 1 तारखेपासून संचारबंदी लावलेली आहे जिल्हाधिकारी यांनी. इतकं सर्वसामान्यांचे हाल झालेले आहेत, व्यापाऱ्यांचे हाल, सर्वसामान्य व्यवसाय, सगळे व्यवसाय ठप्प झालेले आहेत. पूर्णपणे जे दळणवळण आहे गावचं, ते गावचं दळणवळण थांबलेलं आहे पूर्ण. आज मी या ठिकाणी जे बसलोय, या ठिकाणी सतत 25, 30, 35 लोक असतात. सकाळी 5:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11, 11:30 पर्यंत. हे चहाचं दुकान म्हणजे यवतला चहाचा कट्टा हा फेमस आहे, प्रसिद्ध. अगदी सोलापूर पासून ते पुण्यापर्यंत हा चहाचा कट्टा फेमस आहे. तर आज या ठिकाणी एकही माणूस तुम्हाला पाहायला मिळत नाही. ही परिस्थिती आहे. अशी गावावरती ही जी काय आता घटना घडली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्या आरोपीला पकडण्यात आलं. 2 दिवसांनी त्याच्या घरातच तो सापडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानंतर सभा झाल्या, मोर्चे निघले, ग्रामसभा झाल्या, भाषणं झाली अनेक प्रकारे, अनेक पद्धतीचे, अनेक 2 गटामध्ये फेकाफेकी झाली, शाब्दिक चकमक झाली, आणि त्याचे पडसाद आता या अख्ख्या गावाला सगळ्यांना भोगावं लागतायत. म्हणजे करून गेला एक आणि भोगावं लागतं अख्ख्या गावाला. अशी परिस्थिती सध्या यवत गावामध्ये दिसते. तर सर्वांनी जे काय असेल, आपल्या कुणीही कायदा हातात घेऊ नये हा विषय आहे. कायदा हातात घ्यायचा नाही. जे काय असेल ते कायद्याच्या चौकटीत बसल असंच तुम्ही करा. त्या दिवशी सभा झाली, सगळं साहेबांच्या सभा झाल्या 2-3. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी गाव उघडलं चांगल्या पद्धतीने. पण गावामध्ये एका व्यक्तीने, मातीपूर्व व्यक्तीने पोस्ट व्हायरल केली. त्या पोस्ट व्हायरलमुळे गाव आमचं पूर्णपणे शांततेचा भंग झाला गावाचा. सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. जे या दुकानामध्ये, चहाच्या दुकानामध्ये 1-2-3 मुलं कामाला असतात, प्रत्येक दुकानात ज्यांना 200-250 रुपये रोज आहे, त्या लोकांचे हाल झाले. जे करून खाणारे माणसं आहेत त्यांचे हाल झाले. बाबा रोजचे 500 रुपये घरी घेऊन जाणार, त्याला आज 5 ते 6 दिवस झालं गाव बंद आहे, ते बंद झालं. शिवाय उद्या गाव उघडेल का नाही हे अजून गॅरंटी नाही. अजून 2 दिवस गाव बंद राहील का 3 दिवस राहील याची काही सांगता येत नाही, हेही काही सांगू शकत नाही. अशी परिस्थिती सध्या झालेली आहे यवत गावामध्ये. कडक लॉकडाऊन पेक्षाही भयंकर परिस्थिती झाली आमच्या गावात. म्हणजे लॉकडाऊनला तरी कमीत कमी दुकानात किराणा वगैरे मिळायचा, तरकारी मिळायची, पण ते सुद्धा आता बंद झालंय. ते सुद्धा आता मिळत नाही. अशी परिस्थिती आहे यवत गावामध्ये. तुम्हाला आता मी पुढचं जरा थोडस दाखवतो. आमचा हायवे, आमची परिस्थिती गावाची बघा तुम्ही. मंडळी, आज ही जागा म्हणजे हे चहाचं दुकान आहे. या चहाच्या दुकानामध्ये सकाळी 5:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत कंटिन्यू 30, 35, 40 लोक असतात. म्हणजे गजबजलेलं हे ठिकाण आहे. पण आज इथे एकही माणूस तुम्हाला पाहायला मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे सध्या या जागेची. ही जी घटना घडली ती एका माथेफुरू मुळे घडलेली आहे. दारू पिऊन तो गेला, महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली, त्यानंतर सगळं नील झालं, त्यानंतर उद्रेक झाला, तोडफोड झाल्या, गाड्यांच्या जाळपोळ झाल्या, बरंच काय काय होऊन गेलं. जसं की तुम्हाला सकाळी सांगितलं. आता हळूहळू गावकऱ्यांची जी स्थिती आहे ती सुधारत आहे. हळूहळू आता शांतता झालेली आहे आता सर्व. आणि जे काही गुन्हे दाखल झालेत, 500-600 लोकांवरती गुन्हे दाखल झालेत.
ते आता प्रक्रिया चालू आहे सर्व पकडण्याची वगैरे. काही जण अटक झालेले आहेत, काही सकाळी रात्री 2-3 जण अटक झालेत. अशी परिस्थिती आहे सध्या. तर लवकरात लवकर आता गावकऱ्यांची मीटिंग होईल, बैठक होईल, चर्चा होईल आणि लवकरात लवकर गावकरी बाजारपेठा ओपन होतील अशी अपेक्षा आपण करूया. आणि लवकरात लवकर सर्व परिस्थिती पूर्ववत होईल याची अपेक्षा हरकत नाही असं आपण म्हणूया. ठीक आहे, बघूया. चला, कंटिन्यू 24 तास प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तोडफोड झाली त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. प्रत्येक ठिकाणी 4-5 पोलीस उपलब्ध आहेत सगळीकडे. पाहिलं तर सगळीकडं ही परिस्थिती अशी काही होऊन बसली. शुकशुकाट झालेला आहे, शुकशुकाट. फक्त आणि फक्त पोलीस दिसतील तुम्हाला गावात. अशी परिस्थिती सध्या गावात आहे. सर्वांनी आपली काळजी घ्या. भाजीपाला सुद्धा सर्वसामान्य घरात मिळत नाही. आज रोजी भाजीपाल्याला सुद्धा आजूबाजूच्या गावात जावं लागते. सकाळी भांडगावला माझ्यासारखा माणूस भांडगावला जाऊन भाजीपाला घेऊन आला. काही कासर्डेला गेलो आम्ही, चहा सुद्धा मिळत नाही. चहा सुद्धा प्यायला आम्ही तिकडे कासर्डेला गेलो सकाळी. अशी परिस्थिती आहे. कासर्डे, भांडगाव या ठिकाणी इथून 5-6 किलोमीटर असे गाव आहेत. ही या गावात आम्हाला भाजीपाल्याला जावं लागतंय. अशी परिस्थिती आहे सगळी. चला, या ठिकाणी मंडळी गाड्या लावायला जागा नसते. हा जो स्पॉट आहे, हा जे पॉइंट आहे, हा यवतचा, या पॉइंटला इथे 2 व्हीलर लावायला सुद्धा जागा नसते या ठिकाणी. इथे अशी परिस्थिती आहे या गावामध्ये. इथे गाड्या लावायला सुद्धा जागा नसते. इथे ट्रॅफिक जाम होतं सतत. पण आज 6-7 दिवस झाले, गुरुवारपासून 31 जुलै, त्याच्या अगोदर रविवारी पण गाव बंद होतं. बरोबर ना, गाव रविवारी पण बंद होतं. रविवारी बंद झालं, सोमवार मंगळवार 2 दिवस शांत. परत गुरुवारी 31 तारखेला गाव जवळपास अख्खा दौंड तालुकाच बंद होता. म्हणजे पूर्ण गावाने या घटनेचा निषेध केला की बाबा यवतमध्ये जी घटना घडली त्या घटनेला आमचा फुल समर्थन आहे. तर सर्व गावकऱ्यांनी, आजूबाजूच्या तालुक्यातल्या लोकांनी, हवेली तालुक्यातल्या ग्रामपंचायतीने असेल, दौंड तालुक्यातल्या ग्रामपंचायतीने असेल, सर्व गावकऱ्यांनी समर्थन दिलं. हा आमची या बंदला समर्थन आहे. आणि सगळ्या जवळपास पूर्ण 90% दौंड तालुका बंद झाला. पण खंत अशी एवढीच आहे की इतका असा हा वाईट प्रकार घडलाय की मलाही जवळपास कळते. असं आज माझं 35 वय रनिंग आहे. 35 वर्षामध्ये मलाही कधी असा प्रसंग जाणवला नाही ना, घडला नाही ना. माझ्या वडिलांनाही विचारलं मी, वडिलांनाही माहिती आहे. वडिलांनी सुद्धा माझ्या सांगितलं की असा प्रसंग आजपर्यंत कधी घडला नाही. आता आमचं गाव दिसत असेल तुम्हाला पलीकडे, रोडच्या पलीकडे, हे बघा, पूर्णतः शुकशुकाट आहे. कायमस्वरूपी गजबजणारा परिसर आज शुकशुकाट आहे. रस्त्याच्या पलीकडे पहा, पोलीस बंदोबस्त आहे, जोरात जबरदस्त पोलीस बंदोबस्त आहे सगळीकडे. हे बघा. आता कधी चालू होईल, कधी बाजारपेठा खुलतील याची काय अजून शाश्वती नाहीये. पण होईल, लवकरात लवकर होईल अशी गावातल्या व्यापाऱ्यांची मागणी आहे. हळूहळू शिथिल करा असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये. अशा पद्धतीने गावात आमच्या आता कोणीही नाही या ठिकाणी. फक्त आम्ही बसलोय दोघच. फक्त सांगणं एवढंच आहे, सोशल मीडियावरती चुकीच्या पोस्ट व्हायरल करू नका. एका चुकीच्या पोस्टमुळे हे सगळं रामायण घडले. एका व्यक्तीमुळं गावाला हे सगळं भोगायची वेळ आलेली आहे. त्यामुळे हात जोडून सर्वांना विनंती आहे, चुकीच्या पोस्ट पुढे व्हायरल करू नका. आपल्या शब्दाला आळा घाला. आता सर्वजण पूर्वरत यवतगावची परिस्थिती हळूहळू पूर्वरत येते, याची सर्वांनी दखल घ्या आणि लवकरच आपलं यवतगाव पूर्वरत होईल. आणि जे काय गालबोट लागलेलं आहे गावाला ते सगळं सुरळीत व्हायची आपण अशी अपेक्षा करूया. ठीक आहे, सर्वांनी आपली काळजी घ्या. कुठे काय असे प्रकार घडले तर डायरेक्ट प्रशासनाला कळवा. फक्त आपण कायदा हातात घेऊ नका. कोणाकडे काय पुरावे असतील, कोणाकडे काय असेल विषय, तर आपलं डायरेक्ट शासनाकडे जा. शासनाकडे तुम्ही डायरेक्ट हजर करा.
पण स्वतः कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. कायद्याच्या चौकटीतनं एकदा माणूस अडकला की तो बाहेर निघत नाही. त्यामुळं कायद्याचा हा कायदा हातात घेऊ नये. चला.